आज आपण स्वयंपाक करणार आहे. त्यासाठी तुरीची डाळ घेतली आहे. ते स्वच्छ धुवून कुकर आता गॅसवर लावून देते. आणि एका गंजामध्ये तांदूळ घेतले आहे. ते स्वच्छ 3 पाण्याने धुतले आहे. आणि आता त्यामध्ये पाणी टाकून गॅसवर ठेवून देते. प्लेट झाकून. आणि आता एकीकडे आपण भाजी करणार. तर त्यासाठी तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल झालं, मोहरी टाकायची, जिरं टाकायचं आणि त्यामध्ये कांदा टाकायचा. भाताला उकळी पण आली. प्लेट काढलं आणि फिरवून टाकलं. आणि इकडे का मसाला टाकला आहे, धने जिरं पावडर, हळद आणि हिरवी मिरची, टमाटर छान असं थोडंसं नरम होऊ द्यायचं. आणि भात पकायला ठेवला आहे. आता भेंडी टाकून छान फिरवून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं. छान पूर्ण मिक्स करून घ्यायचं. आणि इकडे कणिक घेतलेली आहे, गव्हाचं पीठ. त्यामध्ये किंचित थोडंसं मीठ टाकून कणिक छान मळून घ्यायची. कणिक छान मळून झालेली आहे. 5 मिनिटासाठी झाकून ठेवून दिला. आपला भात पण झालेला आहे. तो उतरवून घेतला, साईडला ठेवला आहे. आणि आता पोळ्या करायला घेतल्या आहे. आपली भाजी पण फिरवून घेते अधामधात, म्हणजे बुडाला लागणार नाही म्हणून. आणि बिना झाकताच भाजी शिजवून घ्यायची भेंडीची. आणि एकीकडे आता पोळ्या होत आहे, एकीकडे कुकर आहे आणि एकीकडे भाजी आहे. कुकर झालेला आहे. आता साईडला उचलून ठेवून द्यायचं. आणि आता पोळ्या करून टाकायच्या पटापट. आता पोळ्या चालू आहे. एकीकडे भाजी शिजत आहे. पोळी तर मस्त छान फुलली आहे. पटापट पोळ्या सुरू आहे. सायंकाळची वेळ आहे. पोळी तशी टुंब फुगली आहे मस्त. सायंकाळची वेळ आहे, जेवणाची वेळ झालेली आहे आता. आणि आता मग भाजी फिरवून घेऊया. आपल्या पोळ्या सुरू आहे. आपल्या पटकन पोळ्या पण झाल्या. पोळपाट धुवायला टाकलं आहे आणि पोळ्या तयार. भाजी पण झाली आहे. आता वरण झालेलं आहे. त्याला पातळ बनवते. थोडं पाणी, हळद टाकली होती आधी. आता मीठ टाकायचं आपल्याला आवश्यकतेनुसार. घट्ट पातळ पाहिजे त्यानुसार पाणी टाकायचं. पोळ्या झाल्या, थंड पण झाल्या जाडीमध्ये. आता हॉटपॉटमध्ये काढून घेतल्या आहे. कोथिंबीर छान धुवून टाकली
कट केली आणि आता भाजीमध्ये टाकली. वरणाला पण उकळी आली, वरण पण साईडला ठेवलं आणि सलादसाठी गाजर काकडी स्वच्छ धुवून घेतले आणि ते आता कट करून घेतलंय. जेवण तयार. आता जेवणासाठी ताट तयार करत आहे. भेंडीची भाजी तर मस्त झाली आहे. भेंडीची भाजी, साधं वरण, भात, पोळ्या आणि सलाद कापलेला आहे. अशा प्रकारे आजचा स्वयंपाक तयार. कसा वाटला स्वयंपाक? आवडला असेल तर या जेवण करायला. मस्त.